काय कॅमेरा आहे पण ना, दुसरा कोणताच कॅमेरा नाही तेवढा भारी. हे घरटं बांधणं चालू आहे मित्रांनो. मागे तो पक्षी आहे. नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन भटकंतीच्या व्लॉगमध्ये आपण भेटतो आहोत. आज मी इथं फिरायला आलो. हे माझ्यासाठी पण नवीन ठिकाण आहे. आठ दिवसापासून दडी मारून ठेवलेला पाऊस, दडी मारून बसलेला पाऊस आज सकाळपासून पुन्हा आलेला आहे. आपण मागच्या ब्लॉगमध्ये जो पाऊस होता तसा पाऊस त्याच दिवशी नंतर गायब झाला आणि आज परतलेला आहे. आज सकाळपासून हा हॉरिझॉन्टल ब्लॉग शूट करण्याचा प्रयोग आहे. ते खोपे बघू शकता तुम्ही. समोर असं डोंगराचा पूर्ण दृश्य दिसत आहे, छान. बांधावरची कडुनिंबाचे झाडं आहेत, हे सुंदर एकदम. मित्रांनो, आपण या सिमेंट रोडच्या एंडला आलेलो आहोत आणि सुरुवातीला जो डोंगर आपल्याला दिसत होता तो आता दिसत नाही आहे. हाच तो सिमेंट रोड ज्याने आपण चालत आलो होतो. तिथून जो डोंगर दिसायचा तो जवळ जाऊन डोंगराच्या डोंगर दिसत नाही. हे टँकर आणि इतर गोष्टींना पाणी भरून घ्यायची सुविधा आहे. हा रस्ता संपलेला आहे आणि इथून आपण परतीच्या वळणावर लागणार आहोत. मला माहित नाही तुम्हाला ऐकू येते की नाही, पण पक्ष्यांचे आवाज खूप येत आहेत इथं. मोराचे पण आवाज आले होते.
माझ्या एका व्हिडिओ झाली नाही तेव्हा आता मी रिपीट करणार नाही. हे ॲप काही बरोबर नाही पण रोडचं काम अद्यापही सुरू आहे. ते वाहन तुम्ही पाहू शकता लांबवर. वरून थोडं ऊन पडल्यामुळं पडलेल्या पाण्याची वाफ होऊन दमट असं वातावरण झालेलं आहे पूर्ण. खंड्या पक्षी आहे हा. आता फोटो छान आला असता.